ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील दिवा शहरात आज बेकायदेशीर अनधिकृत इमारतींवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी आहेत ते ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी आलेले होते। यावेळी मात्र दिव्यातील नागरिक हे रस्त्यावर उतरलेले होते। हातात पेट्रोलच्या बॉटल्स होत्या त्यांच्या, त्याचबरोबर पूर्ण रस्ता जाम केलेला होता। नागरिक यावेळी कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना विरोध करताना आपल्याला दिसतायत। बोलण्यासाठी महापालिका प्रशासन आले आणि कोर्टाचं कारण पुढे करते, तर कोर्टाने कुठेही आनंद पार्कच्या बिल्डिंग तोडाव्या अशा आदेश दिलेले नाही आहेत। फक्त कोर्टाने महापालिकेने सांगितले की आता या बिल्डिंगबाबतचा सविस्तर अहवाल सादर करा। मग हे नागरिकांना येऊन घाबरवतात काय की आम्ही तोडणार? महापालिका त्यांना असलेल्या अधिकाराच्या अन्वयात आम्ही इथे आलो असं ते म्हणतात, पण तो त्यांचा भाग आहे। आमचं स्पष्ट मत आहे की कोर्टाने आदेश दिलेले नाही, त्यामुळे ही घरं आम्ही तोडू देणार नाही। आम्हाला मिळत नाही, तिथे 15-16 लाख 5 लाखामध्ये लोकांनी घरे घेतली। हा बिल्डिंगचा विषय जो हा सगळ्यात जुना विषय आहे। आज 17 वर्ष झाली बिल्डिंग। आमचं म्हणणं काय की आज तुमच्याकडे जर कोर्टाची ऑर्डर असेल तर कोर्टाची ऑर्डर घेऊन या, पुढच्या कारवाईचं आपण नंतर बघू। संवैधानिकपणे प्रत्येकाला अधिकार दिलेले आहेत। हायकोर्टातून जर अधिकार समजा एखादी ऑर्डर येते तर आपण सुप्रीम कोर्टामध्ये नागरिक जाऊ शकतात। पण हे असताना आज मनीष जोशींना विचारतोय की तुमच्याकडे ऑर्डरचा कागद आहे तर दाखवा, तर ते आम्हाला स्टेचा कागद विचारतात की तुमच्याकडे स्टेज आहे। अरे बाबा 5 तारखेला यांना तारीख देण्यात आली होती कोर्टाकडून, यांनी रिट पिटिशन टाकली। यांनी सांगितलं की बाबा आम्हाला लवकर सुनावणी पाहिजे, त्यांना 27 तारीखची डेट दिली आहे। आता जर समजा 27 तारीखला कोर्ट त्याच्यावर सुनावणी घेणार आहे तर 2 दिवस अजून थांबल्याने मला वाटत नाही की महापालिकेचं असं काही मोठं नुकसान। अशीही महापालिका सांगते की आम्ही ॲफिडेव्हिट दिलंय आधी कोर्टामध्ये की आम्ही 3 आठवड्यात बिल्डिंग डिमॉलिश करतो। आता 3 आठवड्यामध्ये तुमचं म्हणणं की ही झाली नाही, आज 2 दिवसात तुम्ही केलं तर तुमचं मोठं रेप्युटेशन होणार आहे का? तुमचं रेप्युटेशन दिव्यातल्या बांधकामावरून कळतं की तुम्ही आजपर्यंत किती चांगल्या पद्धतीने काम केलं। तर मला असं वाटतं की आणखी 2 दिवस थांबून 27 तारीखचा काय रेप्युटेशनचा निकाल आहे तो माहिती पडला की पुढचं बघू। पण दिवा माणसाची भूमिका काय असणार? आम्ही नागरिकांच्या सोबत आहोत। आमचं इतकंच म्हणणं आहे की नागरिक 17 वर्षापासून इथे राहत आहेत। जर 17 वर्षापासून ते इथे राहत आहेत, त्यांनी सगळ्या गोष्टी ज्या आहेत, त्यांची सोसायटी रजिस्टर आहे, टॅक्स पावती आहे, सगळ्या गोष्टी आहेत। आमचं फक्त इतकंच म्हणणं आहे की जर समजा त्यांचं असं म्हणणं आहे की कोर्टाने ऑर्डर दिली आहे, कोर्टाची ऑर्डर आणा। नागरिकही त्यांच्या कारण बघा कोर्टाचा अवमान कोणाला करायचा नाही, पण प्रत्येकाला आपलं म्हणणं जे आहे ते मांडण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा आपल्याला अधिकार दिला आहे। आम्ही हायकोर्टामध्ये हे मांडू जज समोर, तिथे नाही झालं तर सुप्रीम कोर्टाचा आपल्याकडे अधिकार आहे, आणि तिथेही नाही झालं तर मग त्याच्याशिवाय तर जे काही करायचं असेल ते प्रशासन लोकांबरोबर। आज मी आता मला इतकंच एक उदाहरण द्यावं असं वाटतं की वरळीमध्ये 2014 मध्ये कॅम्पाकोला ही एक मोठी बिल्डिंग होती ज्याची परमिशन 5 माळ्याची होती, पण 20 माळे उभारले गेले। त्या बिल्डिंगच्या डिमोलिशनचा पण कागद कोर्टाने दिलेला होता। त्याच्यानंतर जेव्हा ती बिल्डिंग डिमॉलिश करत होते, कोर्टाने ऑन अ ह्युमॅनिटी ग्राउंड म्हणजे माणुसकीच्या दृष्टिकोनातून ती कारवाई बंद करायला लावली, सुमो मोटो दाखल करून, आणि सांगितलं की ही बिल्डिंग लिगल करता येईल का याच्यावरती विचार करा। मग जर वरळीच्या लोकांना कॅम्पाकोलाला एक न्याय मिळत असेल तर दिव्यातल्या सर्वसामान्य गरीब माणसाला वेगळा न्याय का देत आहे? हा माझा सिंपल प्रश्न आहे, याच्यापेक्षा जास्त मोठा प्रश्न नाही माझा। पण 15 दिवसाची फक्त नोटीस आली आणि 15 दिवसात ते बोलतात आम्ही तोडायला येणार, अशी कशी नोटीस येते? कारण ते खूप कार्यतत्पर अधिकारी आहेत ना। आज मनीष जोशींसारखा कार्यतत्पर अधिकारी मी बघितला नाही। कारण आज जेव्हा ह्या स्टेशन रोडच्या रस्त्याचं काम चालू होतं, माझ्या माहितीप्रमाणे 90 फुटांचा रस्ता होता ह्या सर्कलपर्यंत, इथून पुढे 90 फुटांप्रमाणे यांनी बिल्डिंग तोडल्या, आणि त्याच्यानंतर हा 45 फुटाचा झाला। त्याला जबाबदार कोण आहे? मग 15 जे बाकीचे फूट तोडले ते कशासाठीच्या बिल्डिंग येत नव्हत्या तर कशासाठी तोडल्या? कारण काय, काहीतरी त्याच्या डोक्यामध्ये फायदा असतो। महापालिकेकडे किंवा कुठल्या तरी लॉबी बरोबर बसून यांची काहीतरी गोष्टी चालत असतात। मला इतकंच म्हणायचं की त्याचं नुकसान नागरिकांना देऊ नका। तुम्हाला काय लखलाभ असेल तुम्ही घाला तिथे काशी, आम्हाला काय फरक नाही पडत। लोकांना त्याचा त्रास देऊ नका। 17 वर्षापासून लोक राहत आहेत। आज ज्या बिल्डिंग काल परवा 2 महिन्यामध्ये तयार झाले, तुमच्याकडे मी आता मनीष जोशी साहेबांना हेच सांगितलं की शीळमध्ये आमचे विभागाध्यक्ष शरद पाटील त्यांनी कायदेशीर पाठपुरावा करून 51 बिल्डिंगची ऑर्डर काढली कोर्टाची। आज त्यांच्या हातात ऑर्डर आहे, पण ते तिथे जाते, तोही विभाग त्यांच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये येतो। पण तिथे न जाता जिथे ऑर्डर नाही तिथे एवढं येण्याचं काय म्हणजे की फायदा तरी काय आहे? ह्याची उत्तर द्यायला नको पालिका अधिकाऱ्यांनी। अगदी बरोबर। ठीक आहे, धन्यवाद।
आज दिवा शहरातील आनंद पार्क रहिवासी गेल्या 20 वर्षापासून राहतात. 20 वर्षापासून त्यांना टॅक्स मीटरच्या प्रोसिजर केलेल्या आहेत. या प्रोसिजर कोणत्या अधिकाऱ्याच्या हातात खालून गेल्यात तेव्हा त्यांना दिसलं नाही आहे का की ही सोसायटी अनलिगल आहे का लिगल आहे. तर एवढ्या वर्षातून लोकांनी महसूल कर जमा केलेला आहे, तेव्हा पालिकेला महसूल कर समजलेलं नाही का. आज अचानकपणे जागून उठलेला आहे. तर दिवा असा बघायला गेला तर पूर्ण अनधिकृत आहे, परंतु आनंद पार्क दिसलाय का त्यांना. याच्या मागे कोणाचे साठवले त्याची आधी चौकशी करण्यात यावी आणि दिव्यावासीच्या आनंद पार्क रहिवाशांना न्याय मिळाला पाहिजे, ही आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी आहे.